बीच मैदान पे आ चुके हैं। संदेश पाटिल की सराहना करनी होगी। एपीएल में पिछले 3 दिनों से उन्होंने रोल अदा किया। भरत जादव साहब को दिखाया जा रहा है, द प्रेजेंटर ऑफ एपीएल। गेंदबाजी में देखना है एवन जोड़ी चीमीपाड़ा किसको मोर्चे पे लगाती है। देखिए भरत जादव साहब ने दिल खोल दिया, हाथ खोल दिए। चौकों की हैट्रिक के लिए दोनों टीमों को 1000, सिक्सर की हैट्रिक के लिए 1000 और विकेट के हैट्रिक के लिए 1000। धन्यवाद सर। खेल की शुरुआत होती भी जीवन सालवी को मोर्चे पे लगाया गया है। सामना करेंगे विनीत भोईर। पहली गेंद कट के अंदर की जाने पाई थी, शॉर्ट आर्म पुल लगाना चाहते थे, आम गेंद थी, लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं सालवी। बहुत ही खूबसूरत मौसम डीडी स्पोर्ट्स बिनार में इस वक्त हल्की ठंडी हवा चल रही है, आइडियल क्रिकेट कंडीशन। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, बैकफुट पे गए, हल्के हाथों से केवल टैप किया बैकआउट पॉइंट पे, 1 रन। 1 से खाता खुला विनीत भोईर का, खाता खुला टीम अशोक दादा 11 डोले का। जीवन सालवी गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे प्रतीक जाधव। पिछले मैच में 0 पे आउट हुए थे डीप मिड ऑफ पे। प्रतीक जाधव का भी अपना स्टाइल है, लंबी लंबी बाल जुल्फे हैं उनकी। ओ बोल्ड, बैक टू बैक दूसरी मर्तबा 0 पे आउट। आउट होने के बाद वो जाने का नाम ही नहीं लेते, लेकिन जाना तो होगा। ये देखिए किस तरह से बोल्ड वे बताया जा रहा है, दोनों पैरों के बीच में से गेंद जाके स्टंप से टकराई। बहुत ही सुंदर टेलीकास्ट। प्रिंस मूवीज ने जिस तरह तमाम बाली ट्रॉफीज को दिखाया, तमाम बीपीएल को दिखाया, बीपीएल दस्तक दे रहा है। इसी ग्राउंड पे 13 से 19 अल्ताफ बाली प्रेजेंट। और जिस तरह 2021 का मेयर कप, आमदार चषक। थँक यू कॉमेंट्री बॉक्स। सन्माननीय मिलिंद जाधव यांचं शुभागमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर। त्याचबरोबर अजयजी जाधव यांचं देखील शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 6व्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। बैक टू कॉमेंट्री बॉक्स से दिख भावे सर। धन्यवाद। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर प्रीमियर लीग, भारत रत्न, संविधान तमाम भारतीयों की आन बान शान है। खेल की शुरुआत होती भी जीवन सालवी बैकफुट पे गए, कट करने की कोशिश, बीट किया वहाँ पर। अच्छी बॉलिंग कर रहे सालवी। नए बैटर लेफ्ट हैंडेड ऑलराउंडर आए हैं प्रणय शेलार। फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट थर्मन है, एक शॉर्ट फाइन लेके बैकवर्ड स्क्वायर एक 30 गज पे, मिड विकेट है, मिड ऑन डीप में है, वाइडिश डीप मिड ऑफ है, एक कवर है। जीवन सालवी स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी है, शकर की गोली, कहाँ छूटते हैं कैच सतीश वकचूरे से। इनका एक कैच बहुत ही मशहूर हुआ था 2018 में, बेस्ट कैच ऑफ द सीजन रहा था, और दूसरा झटका लगा है यहाँ पे। दो विकेटों के नुकसान पे खराब शुरुआत हम कहेंगे यहाँ पर टीम अशोक दादा 11 डोले की।
सोरा स्पोर्ट पारेवली पहले ही महामुकाबले में पहुंच चुकी है और भरत दादा जादव साहब बहुत ज़्यादा समय दे रहे हैं। उन्होंने ऐलान किया है ट्रिक के लिए भी 1000, चौकों के हैट्रिक के लिए 1000 और सिक्सर के हैट्रिक के लिए भी 1000 रुपये। यहाँ पर हैट्रिक पे तो नहीं है, पिछली 3 गेंदों में 2 विकेट लिए हैं गेंदबाज सालवी ने। नए बैटर मैदान में आए अमोल। सालवी लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए अमोल के लिए आगे रखी हुई गेंद फुल पे लिया, ड्राइव किया वाइडिश लॉन्ग ऑफ पे, 1 रन। पहला ओवर गजब का किया वहां पे जीवन सालवी ने, कुल मिलाकर 2 रन दिए और 2 विकेट लिए। एक्सलेंट ओवर टर्न फ्रॉम सालवी। हेलो 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 माइक चेक। हेलो। खेल की शुरुआत होती हुई 2 ओवर की समाप्ति, रन बने 10, विकेटें गिरी है 3। जीवन सालवी को कंटिन्यू रखा गया है। सामना करेंगे दाएं हाथ के बैट्समैन सूरज। अमोल नॉन स्ट्राइक पर हैं। कहीं भी ऐसा लग नहीं रहा है कि अशोक दादा 11 डोले सेमीफाइनल खेल रही हो। विनीत भुईर के आउट होने के बाद पिछले मैच में भी दबाव बढ़ा और अब भी बढ़ रहा है। एक खिलाड़ी से आप मैच जीत सकते हैं, चैंपियन नहीं बन सकते। बढ़िया गेंद आगे से घुमाया था, बल्लेबाज के करीब से गेंद विकेट कीपर के पास जाती हुई। पाँव नहीं चले थे बल्लेबाज सूरज के। जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। सालवी लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, फुल टॉस गेंद स्लाइस किया कवर के ऊपर से, बहुत बढ़िया स्ट्रोक, गेंद कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। केवल बल्ला फेंक दिया था बैट्समैन सूरज ने। स्कोर 14 पे पहुंचा है। डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारी सा आधार। 14 रन 3 विकेट। आगे रखी हुई गेंद हाफ वाले पे लेके वी में ड्राइव, 1 रन। 15 पे पहुंचा स्कोर। 15 रन 3 विकेटों के नुकसान पे। मौसम हवा चलती हुई इस वक्त, और हवा चल रही है भरत दादा जादव साहब की। अच्छी गेंद, सफल होके खेलना चाहते थे अमोल। मित्रांनो, या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेली आहे सोरा स्पोर्ट पारोली टीम। फायनलमध्ये क्वालिफाय झालेली आहे आणि सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय स्विंग कर दिया, बल्ले पे पूरी तरह नहीं है, ये गैप में जा रही है।
अब जाके उठाया फील्डर ने, 1 रन। हर जगह सतीश वाकचूरे नजर आ रहे हैं। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पे पहुंचा है। 3 विकेटों के नुकसान पे ओवर नंबर 3 चल रहा है। रनों के लिए काफी संघर्ष करना पड़ रहा है अशोक दादा 11 डोले को। पुल कर दिया है, जबरदस्त शॉट, शॉट हम पुल, पावरफुल 6 रन। सूरज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। बाईस विकेटें गिरी है, 3। अब देखना है कि बचे हुए 3 ओवर में क्या लक्ष्य रहता है एवन जोड़ी चीमीपाड़ा के सामने। सतीश वाकचूरे को कंटिन्यू रखा गया है। अपने पहले ओवर में 8 रन देकर 1 विकेट लिया था उन्होंने। बहुत ही मशहूर और मारूफ कमेंटेटर, वॉइस ऑफ भाईंदर, मनीष पाटिल ऑनलाइन प्रिंस मूवीज पे जुड़ चुके हैं। आपका स्वागत। सतीश वाकचूरे बिनार एंड से डीडी स्पोर्ट बिनार में चलता हुआ एपीएल डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर प्रीमियर लीग, सामने से आते हुए सतीश वाकचूरे। स्विंग कर दिया है, एलिवेशन अधिक नहीं है। लॉन्ग ऑन के खिलाड़ी जब तक काउ कॉर्नर पे जाते 1 रन। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 3 विकेटों के नुकसान पर। ओवर नंबर 4 चल रहा है। अशोक दादा 11 डोले। मुकाबला चल रहा है एवन जोड़ी चीमीपाड़ा जीतने वाली टीम को पारिवली से फाइनल खेलना होगा। वाकचूरे, गति परिवर्तन, ऑफ ब्रेक, क्या कमाल की गेंद थी, क्या कमाल की गेंद थी, समझ ही नहीं पाए वहां पर विकेट कीपर। स्टंप के ऊपर से गई थी ऑफ ब्रेक। सतीश वाकचूरे ने वैसे भी सिटी क्रिकेट BC4 में धनेश के लिए खेला है। सतीश वाकचूरे, तेज गेंद, बोल्ड कर दिया अराउंड द लेग्स, विकेट नंबर 4। रन 4 विकेटों के नुकसान पर। ओवर नंबर 4 का खेल चल रहा है। सतीश को मिलने वाली ये दूसरी विकेट है। नए बैटर मैदान में जाते हुए रोहित यादव बहुत अच्छे पिंच हिटर हैं, लेकिन रोहित यादव भी गर्म पानी में आए। सतीश वाकचूरे रोहित यादव के लिए सामने से आते हुए स्विंग एंड मिस, खराब स्ट्रोक, कौन बनाती पहुंची विकेट कीपर के पास। आड़े बल्ले से जब आपको खेलना है तो गेंद का चुनाव भी सही चाहिए, वरना गेंदबाज आपको आड़े हाथों लेता है। सतीश वाकचूरे, अनुभव बहुत ज्यादा है,
इस मर्तबा बैठक मारा है लेकिन सीधा फील्डर के हाथ में मारा है। एक और विकेट, विकेट नंबर 5 गिरता हुआ कठिनाइयों में इस वक्त अशोक दादा 11 ढोले। नुकसान पे 24 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। नए बैटर कुणाल आए हैं। थोड़ा जिद्दी क्रिकेट खेलना होगा। कहते हैं कि हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है तब ठान लिया जाता है। और एक झलक देख के जिस शख्स की चाहत हो जाए उसको पर्दे में भी पहचान लिया जाता है। चौबीस रन 5 विकेटों के नुकसान पे। कुणाल ने बढ़िया ड्राइव किया है, गैप में ट्रैवल हो रही है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आए हैं, बढ़िया फील्डिंग और बढ़िया थ्रो, सिर्फ 1 रन। ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है, 25 विकेट गिरी है 5। देखिए जो टीमें आज यहाँ खेली है उनके खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि नीचे दोपहर का लंच आया है, आपको जाके उसका स्वाद लेना है। खासतौर से पारिवली टीम के सभी खिलाड़ी। गेंदबाजी में 5वें ओवर के लिए एवन जोड़ी चीमी पाड़ा ने नीरज को लगाया है। सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन कुणाल। नॉन स्ट्राइक पर अच्छी बल्लेबाजी कर रहे सूरज, 1 चौका 1 सिक्सर लगा चुके। ऑन फील्ड अंपायर कूल गोकुलदास पाटिल एंड रमीज राइस। साइड आर्म गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर से टर्न कर दिया ऑन साइड में, 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 5 विकेटों के नुकसान पे, 26 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। यहीं पर 16 और 18 तारीख को BC4 चैंपियन ट्रॉफी होना है। अल्ताफ अली प्रेजेंट। 13 से 19 इसी ग्राउंड पे डे एंड नाइट भिवंडी प्रीमियर लीग BPL सुपर से ऊपर लीग सीजन 5। नीरज फिर साइड आर्म गेंद, अच्छा ड्राइव, लॉन्ग ऑन पे 1 रन। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन 5 विकेटों के नुकसान पर 5वें ओवर का खेल चल रहा है। बड़े शॉट की ज़रूरत है अथवा जिस तरह की बल्लेबाजी है चीमी पाड़ा के पास ये रन इनफ नहीं लग रहे। समय लिया जा रहा है गेंदबाज की तरफ से। नीरज कुणाल के लिए ऑन साइड में
4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पे हैं। पुल कर दिया है, जबरदस्त शॉट, 6 रन कह दिया, सब बंदियां चल गई, रन बंदी नहीं चलेगी। तैंतीस रन 5 विकेटों के नुकसान पे 5वां ओवर चल रहा है और एपीएल का ये सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं। पारिवली की टीम पहले ही ग्रैंड फिनाले में पहुंच चुकी है। राइट आर्म राउंड स्टम्प्स, फुल टॉस गेंद चकमा खा गया हवा में, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता हुआ स्कोर में अशोक दादा 11 डोले के, कुल मिलाकर 34, विकेटें गिरी है 5। स्विंग करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे गई, 1 रन। 35 पे पहुंचा है स्कोर, 35 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 5 इंपॉर्टेंस विकेट्स। नीरज बैकफुट पे गए, एलिवेशन नहीं, हवा में थी लेकिन कोई नुकसान नहीं। 1 रन आता हुआ नए बल्लेबाज सूरज के बल्ले से, स्कोर आगे बढ़ता हुआ 36। अभी भी कम रन है जिस तरह के पिछले मैचेस हुए हैं। सेमीफाइनल में कम से कम आपको 60+ रन की चुनौती देना चाहिए। कहते हैं क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जरा नहीं तर नहीं चालत, किंतु परंतु तो चलता ही नहीं। टर्न कर दिया पैरों के सामने आउटफील्ड में, डीप मिड विकेट पे खिलाड़ी, दूसरे की कॉल है और यहां खतरा, बैट्समैन नंबर 6 आउट। शायद सूरज स्ट्राइक अपने पास रखने के चक्कर में विकेट दिला दिया है। 5 ओवर की समाप्ति, टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई अशोक दादा 11 डोले, कुल मिलाकर रन बने 37, विकेटें गिरी है 6। भूक नहीं लागली? नए बैटर मैदान में आते हुए स्वप्निल यादव। डेथ ओवर में देखना है कि सूरज से काफ़ी अपेक्षाएं, क्या सूरज गेंद को सूरज दिखा पाएंगे? डेथ ओवर में गेंदबाजी के मोर्चे पे भागेश को लगाया गया है। अब देखना है कि भागेश भाग्य का सहारा लेते हैं या नहीं। पहली गेंद बढ़िया गेंद, पैर नहीं चले थे, जगह से ही खेले थे बल्लेबाज। स्कोर है 37, विकेट गिरी है 6। इसके बाद महामुकाबला आप देखेंगे।
स्विंग किया लेकिन कारपेट के जरिए आउटफील्ड में काऊ कॉर्नर में खिलाड़ी, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे बढ़ता हुआ 38 पे पहुंचा है, 6 विकेटों के नुकसान पर अशोक दादा 11 डोले का। थोड़ा निराश किया है बल्लेबाजों ने। स्विंग किया है, पीछे खिलाड़ी हैं और देखते रह गए, मस्तक पे दस्तक, 6 रन। कहते हैं जहां जागे वहीं सवेरा, सूरज अकेले खेल रहे हैं। ये अच्छी गेंद, एज एंड गॉन, विकेट नंबर 7। कमाल की गेंद की थी वहां पर, बल्ले का चुंबल लेकर विकेट कीपर के दस्तानों में। नए बैटर मैदान में आए हैं। महेश यादव, पिछले मैच में काफ़ी इनाम लगे थे उनके लिए, अपने स्टेप में चूके डेड बॉल। एज लगा है, थर्डमैन पे खिलाड़ी है, शॉट में 1 रन। 45 रन, थोड़ा बुझा बुझा सा क्रिकेट चल रहा है। बल्लेबाजी भी बहुत बुझी बुझी से रही है, ऑफ कलर रही है। भागेश सामने की ओर से आते हुए, स्विंग एंड मिस। तो इस तरह कुल मिलाकर रन बने 45। एवन जोड़ी चीमीपाड़ा के लिए फाइनल में पहुंचने के लिए 46 की चुनौती है। दूसरे इनिंग में खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे संदेश पाटिल भिवंडीकर। बहुत बहुत धन्यवाद सिद्दीक बाबे सर, आपको लंच के लिए आना है। लंच शुरू हो चुका है और हमारी टेक्निकल टीम आपको भी लंच करना है। दुपारचा भोजन सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक भरतदादा जाधव यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेला आहे। आता भोजनाचा स्वाद घेताना आपण पाहतो सर्व खेळाडू
मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅनिंग सुरू झालेली आहे, कारण की लक्ष्य छोटासा आहे असंच म्हणूया, कारण की 6 षटकांचा सामना आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती A1 जोडी चिंबीपाडा टीम संघाच्या माध्यमातून. सूरज याने खूप चांगली फलंदाजी केली असंही संकटमोचन टीमचे कॅप्टन रीडिंग फर्स्ट असं म्हटलं जातं आणि खूप चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. आता पाहूया A1 जोडी कोणत्या प्रकारचा परफॉर्मन्स करेल आणि फायनलमध्ये थेट प्रवेश कोणता संघ करेल येणाऱ्या काही क्षणामध्ये नक्कीच कळेल. दुपारचा स्नेह भोजन जो आहे दादांच्या माध्यमातून भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या स्पर्धेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये भरतदादा जाधव याने अतिशय जबरदस्त एक अन्नदाता म्हणून काम देखील निभवलेलं आहे. या स्पर्धेमध्ये पाणी पाजणं आणि जेवण देणं हा एक चांगला धर्म आहे, पुण्याचं काम आहे आणि तो पुण्याचं काम या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय भरतदादा जाधव यांनी केलेलं आहे. तर आपण थेट मॅचकडे बोलणार आहोत. सलामीची जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानाच्या आतमध्ये जात आहे. लक्ष छोटा आहे मात्र मॅच काही येऊ शकतो. क्रिकेट आहे, सुरुवात जर चांगली केली गोलंदाजाने तर मॅच बनू देखील शकतं. फ्रंटलाईन गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज, या स्पर्धेचा सुपर डुपर ऑलराऊंडर आपण पाहतो. या विनीत भोईर गोलंदाजासाठी सज्ज होत आहे. सलामीची जोडी संदीप स्ट्राईकवर आहे, नो स्ट्राईकला साहिल जाधव. 46 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल धाव कंप्लीट. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव पूर्ण करताना संदीप. धावसंख्येनं सुरुवात संदीपच्या बॅटनं पहिली धाव स्कोरबोर्डवर लागलेली आहे. मित्रांनो, आपण सेमीफायनलचा मॅच पाहतो. एका बाजूला शुद्धधन जाधव फॅम टीम, अशोकदादा 11 डोळे टीम आपण पाहतोय, प्रयत्न करतोय. ओ क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आउद्याचा अपील आणि बॅटची एज अँड गॉन. फलंदाज बाज साहिल इज बॅक टू डगआउट. टीमचे ओनर स्वस्तामध्ये आउट होऊन डगआउटमध्ये परतलेले आहेत. बड़ी मछली जाल में फंसती भी, बड़ा विकेट. आउट होकर निराश कदमों से लौटते हुए डगआउट में साहिल जाधव. अच्छी शुरुआत करते हुए गेंदबाज विनीत भोईर. आज बल्लेबाजी खास की नहीं विनीत ने, लेकिन गेंदबाजी अच्छी शुरुआत की अपने गेंदबाजों के साथ. हमारे साथ इस टूर्नामेंट के फोकस मैन जिन्होंने इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया है भरतदादा जाधव, साथ ही साथ उनके रावण ग्रुप के सभी मेंबर्स दोपहर का भोजन जो है कर रहे हैं. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचं मैदानामध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतोय जीवन मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. पहिला विकेट मिळाल्यानंतर पूर्ण चार्ज महेश जाधव आपल्या खेळाडूसोबत थोडीशी चर्चा करून प्रत्येक खेळाडू आपापल्या जागेवर जाताना, कारण की प्रत्येक विकेट फार महत्त्वाचा आहे. अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंसोबत खेळलेला हा खेळाडू जेव्हा टीममध्ये असतो तेव्हा त्या खेळाडूला लीड करणं गरजेचं आहे. अनुभवाची कुठेच कमी नाही आहे महेश जाधव याच्याकडे. अनुभव लावताना, विकेट किपिंगचं काम करताना, विकेट किपर बॅट्समन म्हणून ॲज या टीममध्ये खेळत आहे तो म्हणजे महेश जाधव. गोलंदाज विनीत भोईर
डावखुरी त्याचा फलंदाज जीवन साळवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. रितेश हरिश्चंद्र जाधव मागच्या APL चे अध्यक्ष होते, त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. हेलिकॉप्टर ट्राय शतरक्षक लॉंग ऑनवर सज्ज आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. धावसंख्या 2 धावफलकावर लागलेल्या आहेत. पर्व पाचवा जो झाला होता APLचं, त्याचे विद्यमान अध्यक्ष होते रितेश जाधव. हे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. गोलंदाजी करताना गोलंदाज विनीत भोईर प्री माइंडमध्ये गोलंदाजी करताना कोणत्या प्रकारचा दबाव न घेता गोलंदाजी करत आहे. चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक दुरून आलेला आहे चेंडूपर्यंत. एक धाव कंप्लीट. संदीप आपला वैयक्तिक 2 धावर खेळत आहे आणि संघाची धावसंख्या 3. विनीत भोईर आत्तापर्यंत 4 चेंडू खूप चांगले राहिलेले आहेत. अजूनही 2 चेंडू चांगले टाकले तर दबाव बनू शकतो इथे. मात्र इथून एक मोठा फटका येणं फार महत्त्वाचं आहे. जीवन मागच्या मॅचमध्ये 0वर आऊट झाला होता. पुणे समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रोमध्ये खूप चांगली फिल्डिंग. अजून एक चेंडू डॉट केलाय. पूर्णपणे चार्ज होताना टीम अशोक दादा 11 डोले टीम. बिग बॅटल, बिग मॅच, चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतो विनीत भोईरला इथून ना एक विकेट अजून घ्यावा लागेल, दबाव वाढवावा लागेल. इथं मिस्टाम झाला चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे आणि अजून एक धक्का दिला विनीत भोईरनं. मॅचला टर्न करताना आपल्या पक्षामध्ये. गुड बॉलिंग. पहिला पॉवर प्लेचा षटक अतिशय जबरदस्त राहिलेला आहे विनीत भोईरचं. 3 धावा 2 विकेट. जीवन या मॅच मध्ये देखील फ्लॉप शो करताना खराब परफॉर्मन्स आजचा आपल्याला पाहायला मिळतोय जीवन साळवी याचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा 2 गडी बाद. भोजन सुरू आहे. सतीश जाधव स्वराजपट पारोली टीम संघाचे करता धरता मालक टीम ओनर जेवणाच्या दिशेने वळताना या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जेवण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे कारण की दादांचं इतकं प्रेम आहे की या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय भरतदादा जाधव. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. महेश जाधव बांबू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. समोरच्या एंडने गोलंदाजी केली जात आहे. वाडा वर्सेस पालघर आता हा बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. पालघर गावाचा हा आपण पाहतोय. संदीप खेळण्यासाठी सज्ज आहे आणि वाड्याचा फेमस गोलंदाज महेश जाधव. गोलंदाजी करताना महेश. ओ समोरच्या एंडने गोलंदाजी समोरच खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग. मित्रांनो दादांचा एक शब्द म्हणजे लकीर असतो. भरतदादा जाधव आपण नेहमी बघितला. मागच्या ऑक्शन सोहळ्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे. तुम्ही आयोजनाचं आणि नियोजनाचं काम तुम्ही करा. आणि आज आयोजन आणि नियोजन खूप चांगला पाहायला मिळतोय. सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. रनाची संधी आहे. असं वाटतं की दुपारची जी सुस्ती आहे तीच तिथे पाहायला मिळाली. कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता अजून दबाव वाढला असता.
विकेट नीरजचा किंवा संदीपचा मिळाला असता तर दबाव A1 जोडी चिंबीपाडा संघावर आला असता. सिद्धोधन जाधव प्रत्येक वर्षी संघ आपलं APLच्या माध्यमातून घेत असतात. यावर्षी संघ सेमीफायनल खेळताना इथे पाहायला मिळतोय. मागच्या वर्षीचे 5वे पर्वाचे अध्यक्ष रितेश दादा सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅच पाहत आहेत. वेलकम रत्नराज भोईर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी बिनार एन कडून गोलंदाजी करताना महेश जाधव. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला. शतरक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये विनीत भोईर. फिल्डिंग चांगली आहे. संत गतीची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. दुसरा पॉवर प्लेचा षटक जवळजवळ सुरू झालेला आहे आणि धावांचा विचार केला तर फक्त 5 धावा आणि 2 मोरे टिपलेले आहेत. महेश दादा 11 डोळे टीम संघाने खूप चांगली गोलंदाजी राहिलेली आहे आतापर्यंत. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आजचा शेवटचा मेगा फायनल डे सुपर फ्रायडे सुपर डे मध्ये आलेल्या सर्व तमाम पाहुण्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा कट केला डिफेन्स केल्या चेंडूला. शतरक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव कंप्लीट करताना रनिंग बिटवीन विकेट फार चांगली आहे. फक्त एकच धाव सिंगलने काम चालवत असताना कारण की धावा फलकावर झालेल्या आहे 6. 6 लॉस ऑफ 2 विकेट्स. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. P1 मध्ये धावा आल्या होत्या 3. आता P2चं सध्याचं षटक महेश याचं खूप चांगलं राहिले. 3 धावा फक्त मिळालेल्या आहेत. महेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर नीरज खेळण्यासाठी सज्ज आहे. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर ड्राईव्ह गॅपमध्ये चालले. चेंडू मागे 1 2 3 खेळाडू चेंडू मागे आलेले आहेत आणि 2 धावा इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. ही स्पर्धा मित्रांनो 11 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि आज या स्पर्धेचं एक मेगा फायनल डे सर्वांना पाहायला मिळत आहे. वाईस सप्ठाणे सिद्दीक बाबे सर सकाळपासून आपल्यामध्ये समालोचक करताना आपल्याला ऐकायला मिळत आहे. 2007 पासून सिद्दीक भावे सरांच्या सोबत मला समालोचक करण्याचा मान मिळाला. आज 2024 मध्ये पुन्हा एकदा APL मध्ये माझ्यासोबत ते मिळालेले आहेत आणि खूप चांगला आवाज त्यांचा तुम्हाला ऐकायला मिळत आहे. महेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक आहे. अजून एक धक्का. महेश जाधव सांगत असताना हो मी आहे या मॅच मध्ये. ये पुराने चावल के खिलाड़ी है. तलवार पुरानी मगर धार वही है बताते हुए गेंदबाज महेश जाधव. शेर बुढ़ा हुआ लेकिन शिकार छोड़ना नहीं छोड़ा उन्होंने. शिकार तो मिला लेकिन बब्बर शेर आना बाकी है. सतीश वागचौरे. 8 धाव संख्या. अनिकेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या मॅचसाठी अनिकेत याला आपण पाहतोय क्रमांक 5 वर मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे. 8 धावा 3 गडी बाद. हीच परिस्थिती होती पहिल्या डावामध्ये जेव्हा 9 धावा होत्या आणि 3 विकेट होते समोरच्या संघाचे. 10 धावा होत्या. काही हरकत नाहीये. कंटिन्यू गोलंदाजी करण्यासाठी विनीत भोईर. आता पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झालेले आहेत. दुपारच्या भोजनानंतर प्रथमेश आमच्या सोबत जोडलेला आहे. तसेच आज भोजन वाटणारे आमचे अन्नदाता सन्माननीय भरतदादा जाधव या मुख्य व्यासपीठावर मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. त्यांचे संपूर्ण रावण ग्रुपचे जे मेंबर आहेत ते सर्व इथे उपस्थित झालेले आहेत. फार महत्त्वाचा हा सामना सुरू आहे. इथून जो जिंकेल तो थेट स्वरास्पोर्ट पारवली टीम संघाबरोबर खेळेल फायनल मॅच. 6वा सीझन कोण जिंकेल याच्यावर सर्वांचं लक्ष आहे. वेलकम सौरभ आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलेला आहे. एक प्रोफेशनल लुक इथून पाहायला मिळतो ग्राउंडचं म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून मॅचला एन्जॉय करताना. येत्या 3 दिवस त्यांनी खूप एन्जॉय केला या स्पर्धेला. संघ मात्र पराभूत झाला. मात्र वो कहते ना एन्जॉय करना जरुरी है. मारण्याचा प्रयत्न समोर होता मात्र फसला गेलाय. कव्हरवर चेंडूला फील्ड केली जाते. एक सिंगल धाव कंप्लीट. संदीप या स्पर्धेमध्ये खूप चांगली सुरुवात करून देत आहे आपल्या संघाला. मात्र आतापर्यंत सूट सापडलेलं नाही आहे
कारण की चेंडू खेळलेले आहेत 6, धावा आलेल्या आहेत फक्त 5, धावसंख्या 9. मॅच मध्ये जर यायचं असेल तर एक मोठा फटका केलावाच लागेल, कारण की षटक समाप्तीच्या शेवटच्या चेंडूवर विकेट टाकलेला आहे आतापर्यंत A1 जोडी चिंबीपाडा टीम संघाने. हलक्या हाताने चेंडूला टर्न केलेला आहे आणि एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, संदीप सांगतोय नकोय, एक सिंगल धाव, मना किया वापर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे आणि धावा फक्त 10. इथून लगभग 15 ते 20 धावा असणं गरजेचं होतं, मात्र गोलंदाजी तितकीच चांगली पाहायला मिळतोय. विनीत भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. आज स्ट्रोक केले, लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतलीये, दुसरं धाव घेण्याचं मूड नाहीये फलंदाजाचं. मूड होणं गरजेचं आहे, मॅच मध्ये असणं गरजेचं आहे. गोलंदाजी करताना विनीत भोईर, मॅन फ्रॉम कवाड, एक जबरदस्त ऑलराऊंडर या स्पर्धेतला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. अनिकेत इज बैक टू डग आउट. बड़ी मछली जाल में फंसती हुई, अब यह मुकाबला फंसता हुआ. न्यू बल्लेबाज महेंद्र माइटी महेंद्र बनेंगे, महेंद्र सिंह धोनी बनेंगे. आने वाले गेंदों में यहां पर पता चल जाएगा कि कौन अच्छा गेंदबाज की बल्लेबाज. विनीत भोईर नेहमी चांगलीच गोलंदाजी करत राहिलेला आहे. धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त 11 धावा, आणि विजयासाठी इथे धावांची जी आवश्यकता आहे आमचे एक्सपर्ट स्कोर सांगत आहेत 35 धावांची आवश्यकता आहे. येणारे 20 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 गेंदों में 35 रन चाहिए. मेहनत वेल घेईल पण एक दिवस नक्कीच देईल यशाचा फळ, आणि सध्याचा फळ बोललं की विनीत भोईरच घेत आहे, मग विकेट असो की गोलंदाजी असो की बॅटिंग असो. विनीत भोईर क्षेत्ररक्षण हलवताना आपण पाहतोय. विनीत भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. न्यू बॅटर महेंद्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय. महेंद्रसाठी फील्ड पोझिशन जर बघितलं आपण, स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक वाईड अप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि लॉंग ऑफ स्टेड आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट आणि फाईन लेग एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. विनीत भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू जोरदार अपील, इम्पॅक्ट स्टंप, लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी दर्शवलं. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून, मात्र गोलंदाजी घातक गोलंदाजी होत आहे सध्या तरी. वो कहते ना शेर भुका है, कारण की जेवण बाकी आहे दोन्ही संघांचं, आणि एकमेकाच्या आपसमध्ये आपले डावपेच करताना 19 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आहे. धावा 35 राहिलेल्या आहेत. हा जर मोठा फटका आला नाही तर दबाव वाढू शकतो. इथे आपण पाहतोय क्रॉस बेटने मिड विकेट क्षेत्रामध्ये केले, चेंडूला एक धाव पूर्ण झाला, दुसरं धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त. धावा 12 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरवल, पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. तोपर्यंत ऐकूया DJ निखिल.
तोपर्यंत नक्कीच आपण पाहतोय थोडीशी चर्चा सुरू झाली आहे, टीम मीटिंग सुरू झालेली आहे. शकील कुटी सर आणि रमीज रईस सर दुपारचं भोजन करून मैदानाच्या आतमध्ये मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही पंच. चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण. अठरा चेंडूमध्ये इथे विजयासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहे ते म्हणजे 34 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं नाहीये. इथे सुरुवात केलेली आहे. एक धाव मिळाली आहे. प्रणय याच्या गोलंदाजीवर पहिली धाव मिळालेली आहे. इथून आता अटॅक करावाच लागेल. 17 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण आहे. प्रणय गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म आहे. चांगला स्ट्रोक, शतरक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव मिळणार आहे की नाही. रनआउटचा खतरा, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. हिटमॅन ऑफ सावंदे सतीश वाकचौरे मैदानाच्या आतमध्ये जाताना. हार मानाची नाही, कारण वेल प्रत्येकाला मिळत असते. पाहूया वेल कोणाला मिळाली आहे. महेश जाधव सतीश बरोबर चर्चा करत जात आहे. गोलंदाजी चांगली राहिली होती. फलंदाजीचा फ्लॅप शो पाहायला मिळाला, कारण की गोलंदाजी चांगली होत आहे. सतीश वाकचौरे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वर मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. टीम अडचणीमध्ये आलेली आहे. फिल्डिंग पोझिशन लावताना विनीत भोईर, महेश जाधव टीमला लीड करताना आपण पाहतोय. एक कंप्लीट साईड तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंग चांगली राहिली नव्हती, मात्र गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे आतापर्यंत. अशोकदादा 11 डोहले टीम. अशोकदादा डोहले ही टीम जी आहे ती शुद्धधन जाधव साहेबांची टीम आहे. आणि या टीमला जर हा सामना जिंकला अशोकदादा 11 डोहले टीम संघाने, तर रितेशदादा जाधव जे 5व्या पर्वाचे अध्यक्ष होते या लीगचे, त्यांच्या माध्यमात रोख रक्कम 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. हा चेंडू ड्राईव्ह केले काऊ कॉर्नरमध्ये. लॉंगांचा शतरक्षक पोचला गेला. एक सिंगल धाव कंप्लीट. रोख रक्कम 3000 रुपये शतरक्षण करणाऱ्या संघाला दिले जाते. रितेश जाधव मागच्या पर्वाचे अध्यक्ष जे होते APLचे, यांच्या माध्यमातून. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जगभरामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली जात आहे. प्रणय गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, 1 विकेट मिळाली आतापर्यंत. सतीश वाकचौरे याच्यावर पूर्ण जिम्मेदारी आली या मॅचची. फुलटा चेंडू सरळ पाठवून दिला सीमा पार. तारा मंडल मध्ये जाणारा षटकार सतीश वाकचौरे याच्या बॅटमधून. जबरदस्त सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतो सतीश. स्कोर 20 धावा धावफलकावर. अजून इथून 26 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 26 धावा.
14 गेंदों में 26 रन चाहिए। खतरनाक मूड मध्ये पाहायला मिळतो सतीश। विशाल पांडे सतीश के साथ ग्रामीण के लिए खेलते, उन्होंने सतीश के लिए इनाम रखा है। बैक टू बैक 3 सिक्सेस के लिए 500 रुपए का इनाम है। पुन्हा एकदा आपण पाहतोय खेळून काढलाय, विनीत चेंडूला फील्ड करतोय, एक सिंगल धाव कंप्लीट। एक सेन्सिबल क्रिकेट, एक मोठा फटका, एक सिंगल धाव आपल्या खेळाची जाणीव दाखवत असताना सतीश। धाव संख्या 21 धावा धाव फलकावर 21 25 धावा दूर आहे विजयापासून। ऑन साइडला खेळले, गॅप आहे तिथे मात्र विनीत भुईर पोचला गेलाय। एक सिंगल धाव, दुसरा धाव मिळणार नाहीये कारण की संदीपचं मूड नाहीये। तर षटक कंप्लीट, 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा झालेल्या आहेत आणि आता 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे। प्रत्येक चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत, मात्र संदीप एकच धाव धावत आहे। बारा गेंदे 24 रन। गोकुलदास पाटिल सर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। कहीं ना कहीं दोपहर का जो भोजन था उसको भी उन्होंने आनंद लिया होगा। मेरे ख्याल से फुटबॉल खेलते समय उनको चोट लगी थी, अनफिट लग रहे, लेकिन इस मैच में फिट है। महेश जाधव, फार महत्वाचा हा षटक आहे। 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे। पाहूया अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये वापरेल का, कारण की पहिला षटक खूप चांगला टाकला होता महेश जाधवने, 5 धावा देऊन एक विकेट मिळाला होता। ओ हो, रोहित जाधव चुका करताना पाहायला मिळतोय। क्या छूटा है या मैच छूटा है, आने वाले गेंदों में पता चलेगा। इससे और अच्छा क्या कर सकते महेश, जबकि पहली गेंद पर विकेट मिलने की तगार पे था। अब तक रोहित जाधव बाली ने 2 कैच लगभग छोड़े हैं। महेश जाधव राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार घूमती भी गेंद, घूमते हुए बल्लेबाज। अब यह मैच बनता हुआ टीम अशोक दादा 11 डोले टीम के लिए। 10 गेंदे 24 रन, मुकाबला फंसता हुआ। ये मैच, क्या बात है, सौरभ के गुरु महेश जाधव बांबू इस मैच को जिताते अपने टीम को, तो फिर इनाम 500 रुपए का इनाम है। क्या बात है, यही तो ये बड़े प्लेयर का यहाँ पर निशानी रहती है। महेश जाधव फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, इनफील्ड के ऊपर से गेंद जा रही है, स्क्वायर ऑफ द विकेट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। इसे कहते हैं सामने वाले की बोलती बंद। गेंद थी और कड़क पंच इनफील्ड के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। धाव संख्या 26 धावा धाव फलकावर, 20 धावांची आवश्यकता आहे। 9 चेंडू 20 धावा,
9 गेंदे 20 रन. फार महत्वाचे 3 चेंडू असतील या षटकातील. सतीशला ठेवलाय नो स्ट्राईकला. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजे संदीप. सिंगल सिंगल सिंगल. एक बाउंड्री आता पाहायला मिळाली आहे. गोलंदाज महेश जाधव 3 महत्वाचे चेंडू टाकताना आपल्या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर बॅटर सज्ज आहे तो म्हणजे संदीप. महेश बांबू राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना रंगलाय. पैसा उचलून सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टॉप एज चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आलाय. विनीत भोईर चुकी करणार नाहीये. अजून एक धक्का देताना महेश जाधव फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हो रोहन जाधव रोहित जाधव बाली यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये. ये भी मजबूत काठी के. आठ चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सतीशला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. अब ये अच्छा बैटल है. महेश जाधव बांबू के वो भतीजे जो नए प्लेयर गए बल्लेबाजी को, क्या भांजा मामा को एक लंबा हिट लगाएंगे? वैसे भी मामा कंजूस मामा रहता है और अच्छी गेंदबाजी की अब तक. कंस मामा बनेंगे. अब तक 4 रन खर्च किए. अभी 2 गेंदे अच्छे डालने महेश को. महेश जाधवला 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहन गेला नवीन फलंदाज. ओ अजून एक डॉट. क्या बात है. मॅच टर्न करताना महेश जाधव. गोलंदाजी आवडली असं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ओल्ड इज गोल्ड. एक लेजंड प्लेयर आपल्या संघाला पूर्णपणे कमबॅक करून देताना. गुड बॉलिंग. अब यहां से अब सिंगल रन मिलता है तो फिर भी सतीश नो स्ट्राइक पे रहेंगे. महेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. आपल्या आयुष्यातील महत्वाचा हा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. शतरक्षक आलाय. चेंडू चाललाय. 1 बम सीमा पार. येतोय चौकार. कडक शॉट. समीकरण बदललेलं आहे. धावसंख्या 30 झालेले आहेत आणि आता विजयासाठी इथे 16 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 16 धावा. रिप्ले मध्ये जर बघितलं तर ही झेल झाली असती कारण की विनीत देखील आला होता दुरून. हे पाहू शकता. खडे खडे लॉप करण्याचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर षटकार मारण्याचा प्रयत्न होता मात्र झेल काही पकडता आली नाहीये तिथे आणि चेंडू सीमा पार. आपल्याला पाहायला मिळाला चौकार. सतीश वाकचौरे आता स्ट्राईकवर असेल. फार अपेक्षा टीमला. फायनलमध्ये कोणता संघ जाईल. येणारे 5 मिनिटं सांगून जाईल की कोणता संघ क्वालिफाय होणार आहे सोरा स्पोर्ट पारली संघाबरोबर खेळण्यासाठी फायनल मॅच. टीम मीटिंग चर्चा. महेशने जो काम केलं ना अगदी पुढचा जो एपीएल येईल ना तोपर्यंत त्याचं नाव राहील याप्रमाणे काम केलेलं आहे या मॅचमध्ये. सतीशला 6 चेंडू नो स्ट्राईकला ठेवला होता महेश जाधवने. गुड बॉलिंग ना. जिथे सतीशला स्ट्राईक मिळाली ना आता बॅटल पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. पाहूया. मॅन फ्रॉम पडगा प्रतीक जाधव शेवटच्या षटकासाठी. सतीश आणि महेश थोडीशी चर्चा करताना. रोहित जाधव देखील बाली देखील चर्चेमध्ये सामील. चर्चा तर होणारच आहे कारण की खर्चा मजबूत केलेला आहे भरतदादा जाधव दादांच्या माध्यमातून या स्पर्धेला.
काफी इंपॉर्टेंट ओवर है ये इस ओवर के लिए। अब गेंदबाज है प्रतीक जाधव, मैन फ्रॉम पड़गा, हिटमैन ऑफ साउंदे। जब तक रहेंगे तब तक ये मैच कुछ भी हो सकता है। बाली जा रहे दूसरी जगह पर, अच्छे अच्छे की हवा टाइट होती इस मैच में, इस सिचुएशन में। आज बाली फ्लॉप गए अपने बल्लेबाजी में, लेकिन भाई ने आते ही चौकार लगाया अपने टीम के लिए। ये होता है जब बड़े नहीं चलते तो फिर छोटों को काम करना जरूरी है। शुरुआत करनी है प्रतीक गेंदबाजी। यहां पर मोमेंटम टूटता है प्लीज। सतीश वाकचौरे, हिटमॅन ऑफ सावंदे, 6 चेंडू 16 धावा। ओ लॉफ करायचं होतं समोर, डॉट चेंडू। सेलिब्रेशन सुरू करताना महेश जाधव, टाळ्यांचा गजर होत आहे चेअर अप करताना आपल्या गोलंदाजाला। नाही, गोलंदाजीला आपण जर बघितलं, ॲम ॲक्शन जर बघितलं तर जहीर खान जो भारतीय संघाचा गोलंदाज आहे त्याच्यासारखं कटर चेंडू टाकत असताना आपण पाहतो प्रतीकला। सतीश वाकचौरे प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी, 5 चेंडू 16 धावा। सामना फसला गेलाय, पैसा उचल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेर। वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून। 1 धाव मिळाली आहे, 15चा समीकरण आहे। 5 चेंडू 3-5 15, 3चा टार्गेट प्रत्येक चेंडू मागे। सतीश वाकचौरे, मागच्या मॅचेस मध्ये मी काय केलं याला काही महत्व नाही, मात्र आता काय करायचं ते सतीशला करावं लागेल। प्रतीक विश्राम झाला चेंडू हवेमध्ये आणि सतीश वाकचौरे बैक टू डगआउट। ये देखिए महेश बांबू डांस करते हुए। इसे कहते हैं अनुभव। काफी समय से वो स्ट्रगल कर रहे थे गेंदबाज, लेकिन इस मैच में उनका फॉर्म आता हुआ। और जैसे कि सौरभ ने कहा था कि मेरे साथ 2 साल उन्होंने क्रिकेट खेले, तो अनुभव काफी है। और अनुभव में सतीश को वापस भेजते हुए डगआउट में। प्रतीक जाधव अच्छी गेंदबाजी करते हुए, नए बल्लेबाज भागेश को अब ये मैच भगाना होगा। रन बचे अब यहां से 15 और गेंदे बचे 4। गेंदबाज को अब एक लंबा हिट लगना जरूरी है भागेश की ओर से। महेश जाधव शतरक्षण लावताना आपल्याला पाहायला मिळतंय। महेश हा सामना जिंकला तर मला वाटत नाहीये की मैदानात नाचेल, मला टेस्टवर येऊन नाचेल। ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केला आतापर्यंत, या संपूर्ण एपीएल मध्ये लो स्कोरिंगचा सामना आहे हा। गोलंदाज प्रतीक जाधव, लेफ्ट आर्म सोडून दिला वाईट धाव मिळालेली आहे। ते धावसंख्या 32 धावा धावफलकावर। अजूनही 14 धावांची आवश्यकता 4 चेंडू मध्ये। 4 चेंडू 14, एक मोठा फटका येईल का या चेंडूवर? प्रतीक जाधव, बॅटची एच, बाली आहे तिथे, फिल्डिंग चांगली, एकच धाव। धाव संख्या 33 धावा धावफलकावर 33। 3 चेंडू 13 धावा, 2 मोठे फटके, मॅच गरम होऊ शकतो। चेसिंग कंपल्सरी आहे। प्रतीक महत्वाचा चेंडू, बिग हिट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये। आता भागेशला 2 मध्ये 2 ठोकावे लागतील सामना जिंकायचा असेल तर, कारण की 12 धावांची आवश्यकता आहे। दोन चेंडू 12 धावा। हा चेंडू टाकल्यानंतर क्लिअर कट आपल्याला समजेल की कोणता संघ जिंकणार आहे, कारण की कोणत्याच खेळाडूला कमी लेखता येणार नाहीये। कारण की एक युवा यंगस्टर खेळाडू देखील मोठ्या खेळाडूचा विकेट घेऊ शकतो। क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो। एक खराब चेंडू
मॅच गरम बनू शकतो. ओ हो हो, एक पाऊल दूर राहिलेला आहे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. अशोक दादा 11 ढोले टीम, क्या बात आहे, मॅच बनवली रे. अतिशय जबरदस्त क्रिकेट खेळलेला आहे. रितेशदादा जाधव सध्या मॅच पाहतात. रोख रक्कम 3000 रुपये सामना जिंकल्यावर आणि सौरभचे 500 रुपये महेशला. आणि हा सामना इथे जिंकला आहे. अशोक दादा 11 ढोले टीम संघ क्वालिफाय फायनल इनटू द फायनल. कॉंग्रॅच्युलेशन टीम, कॉंग्रॅच्युलेशन शुद्धधन जाधव, हार्ड लक साहिल अँड यश. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जाऊ द्या व्यासपीठावर. आधी ट्रॉफी घेण्याकरिता विनीत भोईर. दोस्तों 4 मैन ऑफ द मैच लेने वाले खिलाड़ी बन चुके इस टूर्नामेंट के. विनीत भोईर, या स्पर्धेमध्ये वन साइड नक्कीच क्या बात आहे. एक चांगल्या खेळाडूची एक नक्कीच आपल्याला माहिती मिळते की मॅन ऑफ द मॅच विनीतला आहे, मात्र ती प्रतीक जाधवला डेडिकेट करीत आहे. क्या बात, एक मोठ्या खेळाडूची निशाणी आहे ज्याने आपल्या संघाला फायनलमध्ये क्वालिफाय केलंय. आणि मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करताना प्रतीक जाधव याला दिली जात आहे ही मॅन ऑफ द मॅच. प्रतीक आपण यायचं व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅच भरतदादा जाधव यांच्या शुभास्ते येथे दिली जात आहे. खूप खूप अभिनंदन महेश जाधव, अभिनंदन विनीत भोईर. प्रतीकला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. APL ची ही सर्वोत्कृष्ट ट्रॉफी, कारण की या मॅच मध्ये कमी स्कोरवर थांबवलेला आहे ती म्हणजे A1 जोडी चिंबीपाडा टीम संघाला. खूप खूप अभिनंदन. महेश जाधव आपण सौरभ यांच्याशी संपर्क साधा. रोख रक्कम 500 रुपये आणि यस फोन पे गुगल पे जातील.